पहाटेचे 5:05 होत आहेत आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम गणेशाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर घड्याळाचं. स्वच्छ, सुंदर, चकचकीत असा हा हॉब आणि किचन ओटा पाहिला की ॲटोमॅटिकच स्वयंपाक करण्याची इच्छा होते आणि दिवसभराचं एक मोटिवेशनसुद्धा मिळतं. कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा भाजी म्हणू शकतो आपण. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा मला कमेंट करून, कारण आम्हा तिघांनाही खूप आवडते. तर मी आज बनवते कच्च्या टोमॅटोची चटणी आणि बिटाचे पनीर घालून पराठे. ज्यांनी माझा डीमार्टचा व्लॉग पाहिला आहे त्यांना माहिती आहे की ग्रोसरी भरतानाच मी हे बटर, चीज आणि जे काही पनीर लागणार असतं ते घेऊन आली आहे. बट ते फक्त हार्डली 1 आठवड्यात जातं बरं का. मग मी काय करते, कॉम्बिनेशनमध्ये घरीसुद्धा पनीर बनवते. आणि गोवर्धन आणि अमूलचं जे काही पनीर आणलं होतं मी, त्यापैकी बेस्ट हे अमूलचंच आहे. अगदी मलाईदार पनीर आहे ते. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला बेस्ट हवं असेल तर घरी बनवायचं, जसं मीही बनवते. बिटाचे पराठे बनवण्यासाठी हे असं बीट साल काढून चिरून मी बॉईल करून घेणार. लगेचच शिजतं, याला काही जास्त वेळ नाही लागत. आणि कच्च्या टोमॅटोची चटणी करताना मी टोमॅटो एकदम बारीक बारीक नाही चिरत, थोडासा मोठा मोठा चिरते, कारण तो पूर्णपणे असा स्मॅश झालेलासुद्धा आम्हाला नाही आवडत. कच्च्या टोमॅटोसाठी बरं का ओनली. जो काही आपण लालबुंद टोमॅटोची चटणी करतो तर तो विरघळला भाजी करताना, म्हणजे पूर्णपणे स्मॅश झाला तर चालतो, पण हा नाही चालत आम्हाला. भाकरीसोबत खाताना तो थोडासा असा मोठा मोठाच हवा. तुम्ही टोमॅटोचा आंबटपणा घालवण्यासाठी काय करता? मी थोडीशी साखर टाकते त्यामध्ये, कधी कधी गुळ पावडर पण टाकते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ना, शिजला की मग त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते आणि कोथिंबीरनी गार्निश करते. माझ्या केसांच्या हेल्थसाठी किंवा केस मेंटेन राहण्यासाठी, गळू नयेत आणि जरी गळले तरी ते वेळेत कंट्रोल व्हावे यासाठी मी काय करते आहे, आणि हे गेली मी 5-6 वर्षापासून करते आहे. मी मागे एकदा जेव्हा नवीन चॅनल ओपन केलं होतं तेव्हासुद्धा एक असा व्हिडिओ शेअर केला होता. माझ्या अनुभवावरून हे मी सांगते आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याच स्त्रियांना याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल, अगदी 100% होऊ शकेल, मला खात्री आहे. काय कलर आहे ना हा चाकू बघून काय वाटलं तुम्हाला? मला तर असं वाटलं एखाद्या मर्डरसाठी हा वापरला गेला आहे की काय. असा हा कलर आहे बिटाचा, मस्त. पण मला आवडतात ही बिटाचे पराठे. या पराठ्यांसाठी थोडासा तामझाम आहे, पण चवीला छान लागतात, पौष्टिक असतात आणि ब्रेकफास्टसाठी एक उत्तम ऑप्शन आहे. तर तुम्ही पाहिलं, बीट शिजवून घेतलं मी, मिक्सरला स्मॅश करून घेतलं, अगदी पेस्ट करून घेतली. त्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर, मीठ टाकलं आणि आता गव्हाचं पीठ ॲड केलं. पहिल्याच अटेम्पमध्ये मी जितकं पीठ ॲड केलं होतं ते अगदी परफेक्ट त्यामध्ये बसलं, म्हणजेच त्या पेस्टसाठी पुरेसं झालं, बघू शकता इथे तुम्ही. आणि छानपैकी हे असं मस्त मळून घ्यायचं आणि आपल्याला ना पनीरचं स्टफिंग तयार करायचं आहे. तुम्ही पाहिलं की मी सकाळी ते फ्रीजरमधून पनीर काढलं होतं. अगदी ते दगडासारखं कठीण होतं. तर तुम्हाला साईडला एका टोपामध्ये दिसत असेल, मी कोमट पाण्यामध्ये ते पॅकेट ॲज इट इज ठेवून दिलं आहे. म्हणजे ना थोडंसं ते आता रूम टेम्परेचरला यायला थंडीचे दिवस आहेत, खूप वेळ लागतो ना, तर ही अशी काहीतरी आयडिया करायची. खरं तर केस गळण्यासाठी जसे एक्सटर्नल काही इश्यू असू शकतात, तसेच आणि त्याहून जास्त इंटरनलही असू शकतात. आता पनीरचं स्टफिंग तयार करून घ्यायचं. त्यासाठी पनीर खिसून घेणार मी. तुम्ही पाहिलं की मी अगोदरच कोथिंबीर वगैरे काढून चिरून घेतली आहे. ती टोमॅटोच्या चटणीसाठी आणि या पनीरच्या स्टफिंगसाठी, दोन्हीसाठी मी वापरणार आहे. रोजचा आपला प्रोटीनचा इंटेक जर का कंप्लीट करायचा असेल तर आपल्याला अशा काही ना काही आयडिया कराव्या लागतात. त्यामध्ये आपण पनीर खाऊ शकतो, सोया चंक्स खाऊ शकतो आणि प्रोटीनसाठी बरेचसे सारे ऑप्शन आहेत नॉनव्हेजवाल्यांच्यासाठी सुद्धा आणि व्हेजवाल्यांच्यासाठी सुद्धा. जसं की आपण चणे वगैरे भिजवून खाऊ शकतो. आणि कसं आहे की आपलं वेट किती आहे, फॉर एक्झाम्पल आता माझं 55 kg आहे, तर मला दिवसभरात 55 ग्रॅम प्रोटीनची गरज असते, असं हे प्रपोर्शन असतं. तर चला, स्टफिंग कसं बनवलं तर पनीर खिसून घेतलं, त्यामध्ये चाट मसाला आठवणीने टाकायचा आहे, लाल तिखट, कोथिंबीर आणि अजून काय टाकलं मी, थोडासा गरम मसाला, थोडासा किचन मसाला. मी ना माझ्या आवडीने काहीही मसाले त्यामध्ये ॲड करते, चव येतेच हो.
मसाले ठेवण्यासाठी मी जो काही हा डब्बा केला आहे हा बऱ्याच जणींना आवडला. थँक्स मैत्रिणींनो. काय होत होतं हे ना, मसाल्याचे जे काही बॉक्सेस असतात ना ते सतत ना सांडत राहायचे फ्रीजमध्ये. मग भाजीसाठी जे काही मी डब्बे यूज करायचे ते एक दिवशी ना मी रागारागाने त्यातून भाजी काढली आणि ते सगळे मसाल्याचे डब्बे एकत्र या मोठ्या कंटेनरमध्ये स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून दिले. आणि ही आयडिया इतकी आवडेल तुम्हा लोकांना मला वाटलंही नव्हतं. तर चला, सकाळची वेळ आहे आणि सॉरी प्रीती, तू मला सांगितलं सजेशन खूप चांगलं आहे तुझं डिअर, बट ना तू पाहतेस की पहाटे किती गडबड असते यार. या गडबडीमध्ये ना मला हा आवळा खेचायचा नाही होणार डिअर. या दोघांचा ब्रेकफास्ट रेडी करते मी आज निवांत करणार आहे, कारण यांच्यासोबत मी करून बघितलं एक दिवस. खूप गडबड होते यार. तू सुकून ती शांतता नाही मिळत. हे दोघं जेव्हा घर सोडतात ना तेव्हा त्यानंतर शांतपणे ब्रेकफास्ट करायला जास्त चांगलं वाटतं मला, आणि तेच मी कंटिन्यू करणार आहे. माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे माझ्या पोळपाटची हालत बघा काय झाली आहे. जो काही कास्ट आयर्नचा तवा आहे ना जाडवाला, तर तो गरम गरम मी धुवायला ठेवताना या पोळपाटावरती ठेवून दिला बाहेरच्या गॅलरीमध्ये. आणि अशा पद्धतीनं ते पोळपाटचं जे काही लाकूड आहे, उडण आहे, ते जळाले. लिटरली ते काळं काळं झालं आहे बघा. आता चांगला पोळपाट आहे, चेंज करायचाही मूड होत नाही आहे. बरं, हा पराठा करण्यासाठी मी पहिल्यांदा पारी लाटून घेऊन त्यामध्ये ना आतमध्ये तूप लावते आणि मग जे काही पनीरचं स्टफिंग तयार केले ते त्यामध्ये घातलं आणि घडी घातलेली तुम्ही पाहिलीच. लहान असताना ना पोळी गोल करण्यासाठी म्हणजे चपाती गोल लाटण्यासाठी खूप कसरत करावी लागायची, आणि आत्ता चौकोनी लाटावे म्हटलं जशी मी घडी घातली होती त्या पद्धतीनं तर जमत नाही, ती ॲटोमॅटिक गोल होते. म्हणजे ना माइंड आपलं ॲटोमॅटिक काम करत असतं, लक्षातच नसतं आपल्याला की हेच ॲज इट इज चौकोनी ठेवायचं होतं किंवा वेगळा एक शेप आपण करू शकतो. ती बाय डिफॉल्ट राऊंड बनते. होतं का तुमचं असं? माझं तर नेहमी असं होतं. मी कित्येक वेळेला त्रिकोणी चौकोनी करायचा प्रयत्न केला, पण त्याचा रिझल्ट हा राऊंडमध्येच होतो. सकाळी सकाळी असा हा हेल्दी ब्रेकफास्ट, 2 पनीरचे पराठे, बीट घातलेले. ही शेजवानची चटणी मी या लोकांना म्हणत होते नका घेऊ, तरी पण घेतली आहे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. आणि टोमॅटोच्या चटणीसोबत भाकरी असणार आहे, कारण ही भाजी आम्हाला भाकरीसोबत जास्त आवडते. आणि प्रीतीसुद्धा आज डब्याला भाकरी घेऊन जाणार आहे, आणि त्याला असं वाटत होतं की भाकरी कडक होते, पण नाही. आज जेव्हा तो दुपारी परत आला तेव्हा मी त्याला विचारलं तर म्हणाला खूप टेस्टी झालं होतं मम्मी, भाकरीसुद्धा आणि भाजीसुद्धा. आहोंना आज सॅलड नाही आहे. मी या सगळ्या गडबडीत सॅलड चिरायला विसरली आहे आणि आता वेळ झाला आहे, बस चुकू शकते, म्हणून मग आहोंनी खजूर घेतलेले आहेत. बाकी सगळ्यांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेत, बरेच जण फिरायला सुद्धा गेलेत, पण आमची आहे 10वी आणि आमच्या स्कूलला इतकी सुट्टी पण नाही आहे. एकच दिवस सुट्टी आहे, तर आज बस फॅसिलिटी नाही आहे, म्हणून मी दुपारी घ्यायला निघाली आहे. झालं सबमिशन? झालं, सगळं चेक झालं आज. ए टू झेड सगळं. थोडंसं जे लिहायचंय म्हणजे जे प्रोजेक्ट लावायचे ते उद्याला. माझ्या बाबतीत असं झालं होतं की मला ना पिरियड इरेग्युलरचा त्रास आहे. आता हे बऱ्याच जणींना माहितीसुद्धा असेल, आणि त्याच्यावरती मी बरेचसे डॉक्टरसुद्धा केलेले आहेत. खूप काही टेस्टसुद्धा झालेले आहेत, हिस्ट्रोस्कोपी पण झालेली आहे, बरंच काही झालेलं आहे. त्यानंतर निष्कर्ष असा निघतो की म्हणजे निघाला आहे की हार्मोनल इश्यू आहे, त्याचमुळं हे असं होतं आहे. पिरियड्स येण्यासाठी वेळेवर जे काही हार्मोन्स लागतात ते कमी पडतात, किंवा आल्यानंतर ते स्टॉप होत नाहीत, तर स्टॉप करण्यासाठी जे हार्मोन्स लागतात तेही कमी पडतात. हे असं काहीतरी समीकरण आहे. बरं, तर याचसाठी याच्या ट्रीटमेंटसाठी मी जेव्हा अनुराधा वाकणकर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथल्या या अगदी फेमस गायनेकॉलॉजिस्ट आहेत, खूप मोठ्या, अपॉइंटमेंटसुद्धा मिळत नाही यांची इतक्या, आणि अगदी वयस्कर आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत. तर त्यांच्याकडे मला गेल्यानंतर मी त्यांना मॅमना बोलले की या सगळ्यासोबत मॅम माझे ना केस गळतात, तर काय करायला हवं. तर मॅडमनी मला ना व्हिटॅमिन डीची टेस्ट करायला सांगितली, आणि त्याच वेळेला त्या बोलल्या की तुला डेफिनेटली डिफिशियन्सी असू शकते. आणि मी चेक केलं व्हिटॅमिन डी. मैत्रिणींनो, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझं व्हिटॅमिन डी त्यावेळेला 5 होतं, आणि आपल्या शरीरासाठी ते किती गरजेचं असतं, तर त्याची रेंज आहे 20च्या पुढं हवं. माझं 5 होतं. याचा अर्थ मला खूपच मी व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमध्ये गेलेले होते, आणि हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं, आणि हे एक मेन रिझन आहे केस गळण्याचं. आता मला खरं खरं सांगा की तुमच्यापैकी हा व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी किती जणींनी शेवटचं व्हिटॅमिन डी कधी चेक केलं होतं?
केस गळत आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो तर ऑइल चेंज करायचं, शॅम्पू चेंज करायचा, एक्सटर्नल सगळे काही प्रयत्न करतो. अरे पण सगळ्यात महत्त्वाचं इंटरनल काही असू शकतं याचा विचार आपण करतो का? आणि डॉक्टरांच्याकडे म्हणजेच मी डर्मॅटॉलॉजिस्टकडे सुद्धा गेले होते केसांसाठी. तेव्हा त्यांनी काय केलं होतं मला की फॉलीहेअर नावाचं टॅबलेट आणि एक 0.5-0.1 समथिंग काहीतरी एक सिरम होतं जे रात्री झोपताना केसांना लावायचं होतं. त्याने काय होतं माहिती आहे, 3 महिन्याचा जो काही तो कोर्स असतो तोपर्यंतच केस गळायचे थांबतात. त्यानंतर ॲज इट इज पुन्हा केस गळायला लागतात. याचाच अर्थ ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे ना. B12, व्हिटॅमिन D, HB चांगला असायला हवा, तरच आपले केस नाही गळणार आणि केसांचं आरोग्य या सगळ्यांवरती डिपेंड असतं. मग त्याच्यासाठी करायला काय हवं? व्हिटॅमिन D जर का लेवल आपल्या शरीरातली व्यवस्थित राहावी असं वाटत असेल तर काय करायला हवं? सकाळच्या उन्हामध्ये बसायचं. पण ठीक आहे, आपण किती उन्हात बसणार ना? एक ठराविक वय झालं ना, म्हणजे हे सगळं मला त्या डॉक्टरांनीच सांगितलं, माझ्या गायनेकॉलॉजिस्टनी, की आता 30-35 नंतर जे काही तू उन्हात बसशील, जे काही खाशील, ते शरीर ॲब्सॉर्ब करून घेण्याची जी काही शरीराची क्षमता असते ना ती कमी झालेली असते. म्हणजे जसं आपलं वाढीचं वय असतं लहान असताना आणि किंवा यंग एजमध्ये शरीरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ॲब्सॉर्ब होत असतात, शरीर व्यवस्थित व्हिटॅमिन D क्रिएट करत असतं, तयार करत असतं, तसं आता नाही होणार. तुला त्याच्यासाठी टॅबलेट्स घ्याव्याच लागतील. याचाच अर्थ आत्ता या एजमध्ये सप्लिमेंट याच्यासाठी घ्यावं लागेल, म्हणजेच व्हिटॅमिन D साठी. मी बरेचसे काही क्वेश्चन विचारले होते मॅडमना. आत्ताची आपली लाईफस्टाईल अशी आहे की जरी हाऊसवाईफ असलो किंवा जरी आपण जॉब करणारे असलो, वर्किंग असलो, तरीसुद्धा आपण नाही बाहेर उन्हात जात. आपण कंटिन्यू 4 भिंतीच्या आतमध्येच असतो, सावलीतच असतो. त्याचमुळं वर्षातून ॲटलिस्ट एकदा तरी व्हिटॅमिन D ची टेस्ट करणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हापासून मी हे माझं रुटीनच बनवलं आहे. मी डॉक्टरांनी न सांगतासुद्धा वर्षातून एकदा व्हिटॅमिन D ची टेस्ट करते. आणि पहिल्यांदा जेव्हा 5 आली होती तेव्हा तर मी हदरलीच होते की यार काय हे. मग मी मॅडमना भेटले तर मॅडमनी मला तो व्हिटॅमिन D चा कोर्स दिला होता. एक येल्लो कलरची छोटीशी टॅबलेट असते जी आठवड्यातून एकदा घ्यायची असते. असा तो 3 महिन्याचा कोर्स होता. आणि त्याच्यासोबतच मॅमनी मला रात्री झोपताना खाण्यासाठी एक गोळी दिली होती, शेलकॅल नावाची, जी बरीचशी न्यूट्रिशननी भरलेली आहे, कॅल्शियम आहे, बरंच काय काय आहे. तुम्ही गुगलसुद्धा करू शकता. आता मला इतकं सारं आठवत नाही त्या गोळीबद्दल, बट ॲज अ सप्लिमेंट म्हणूनच ती दिली होती. पण व्हिटॅमिन Dच्या टॅबलेटसोबत मला कॅल्शियमची टॅबलेट दिली होती, म्हणजे शेलकॅल दिली होती. कारण कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण हे व्हिटॅमिन Dमुळं चांगलं होतं. व्हिटॅमिन D त्याला हेल्प करतं. आणि खूप काही आपलं आरोग्य ह्या व्हिटॅमिन Dवरती डिपेंड असतं बरं का. की जसं की हाडं मजबूत ठेवणं, शरीरातील कॅल्शियम लेवल व्यवस्थित ठेवणं. आणि बऱ्याच जणींना हातपाय दुखणे, अंग दुखणे असा त्रास होतो, तर त्याचमुळं. तर मैत्रिणींनो, तुमचेसुद्धा केस पातळ होत असतील किंवा लवकर वाढत नसतील तर त्याच्या पाठीमागं हे रिझन आहे का हे एकदा चेक करा. माझ्या बाबतीत हे अगदी परफेक्ट लागू झालं होतं, म्हणून हे मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी माझी लाईफस्टाईल कशी आहे हे तर तुम्ही पाहतच आहात. पौष्टिक खाणं, व्यायाम करणं आणि समाधानी राहणं. आता तुम्ही म्हणाल की तुझे केस अजिबात गळत नाहीत का? तर नाही, तसं बिलकुल नाही आहे. माझेही डेली केस गळतात. एक लहानपणापासूनची एक टेंडन्सी असते प्रत्येकाची आणि प्रत्येकाचं वेगळं असतं हे की किती केस गळणार. हां, पण ते लिमिटमध्ये असायला हवी. मी जेव्हा डर्मॅटॉलॉजिस्टना भेटले होते मी तेव्हा त्यांना हे विचारलं होतं, तर ते मला बोलले होते 80-90 केस डेली गळणं ओके आहे. आणि आपण काही रोज ते मोजत नाही बसत, पण आपल्याला अंदाज असतो की आपले कितपत केस गळत आहेत. आणि जरा जरी जास्त गळले तर तेही आपल्याला जाणवतं. चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.